नेहमीच ह्या 12 नंबर शाखेमध्ये गेली अनेक वर्ष हे छत्री वाटपाचा कार्यक्रम सातत्याने होतो। यावेळेला सारिका धोरे ह्या विभागातून नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत आणि तिचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे की तिने हा उपक्रम केला आणि पावसातसुद्धा सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत ते उपस्थित झाले, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आभार मानतो। आज जो म्हणजे गेले महिनाभर आपण जंतर मंतरचं वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून जे काही अत्याचार अन्याय हे पाहतो विद्यार्थ्यांच्यावरती आणि विद्यार्थ्यांचा आवाज जो दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो तो संपूर्ण देशात। आता मुंबईत झालंच, परंतु पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, सगळ्या जिल्ह्यामध्ये हे वातावरण विरोधात तयार झालेलं आहे आणि शेवटी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। ही मला वाटतं चळवळ आता थांबणार नाही आहे। जे जे चुकीचे काम करतात, आता गडकरींचा नंबर आहे, इथेनॉल, पेट्रोल, आणखी एकेकाचा नंबर लागेल आणि ह्या भारतीय जनता पक्षाला लोक घरी पाठवतील अशी माझी आशा आहे। सारिका धोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब नगरसेविका यांनी सतत निवडून आल्यानंतर सतत लोकांच्या सेवेसाठी काही ना उपक्रम राबवत असतात। जसे विभागाने पाऊस येण्याच्या आधी नाले सफाई, या विभागामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे, रोडचं आज पाऊस आल्यानंतर लोकांना छत्रछायासाठी छत्री वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे। विविध याच्यातून त्या नेहमी काम करत असतात आणि आपल्याला माहिती आहे शिवसेना पक्षाचं एक धोरण आहे 80% समाजकारण 20% राजकारण, या माध्यमातून ते नेहमी चांगलं कार्य करतात। त्यामुळे तुम्हाला या इकडच्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तेही लोकांच्या साथ देऊन नेहमी कार्यतत्पर काम करत असतात। आम्ही दरवर्षीप्रमाणे आज मला असं वाटतं शशिकांत धोरे साहेब यांनी 25 ते 30 वर्ष झाले की आम्ही हा प्रतिवर्ष छत्री वाटप असू दे, वया वाटप असू दे, ज्येष्ठांचा सत्कार असू दे, मुलांचं 10वी 12वी मुलांचा आम्ही सत्कार करत असतो। हे आमच्या आज 25 वर्ष झाले शाखा क्रमांक 12च्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम घेत असतो। आज सुद्धा आम्ही प्रति वर्षीप्रमाणे छत्री वाटप कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेला आहे। त्या निमित्ताने आज हजारो पब्लिक तुम्ही बघितलंय समोर बसलेलेच आहे। हा कार्यक्रम शशिकांत धोरे नेहमी दरवर्षी घेत असतात आणि आमच्या शाखा क्रमांक 12च्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही नेहमी राबवत असतो। असेच कार्यक्रम राबवून आम्ही लोक आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, आमच्यावर त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं प्रतिउत्तर म्हणून आम्ही त्यांना हे छोटे छोटे वस्तू गिफ्ट देत असतो। माझ्या मते तर आता जवळजवळ 500-600 लोक तर आहेत अजून। आम्ही हे फक्त एका एरियाप्रमाणे घेतलेला आहे। आता हा माझा कुलुपवाडी एरिया आहे, त्या कुलुपवाडीच्या एरियाचेच लोक इथे आलेले आहेत। असं आम्ही प्रत्येक एरियामध्ये, जसं आमचं देवीपाडा आहे, त्रिमूर्ती आहे, गुलमोहर आहे, असं आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस हा कार्यक्रम घेत असतो। आम नागरिकांना आतापर्यंत जे आमदार मिळाले, जे नगरसेवक मिळाले, त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहे, पण त्यांना पूर्ण विश्वास आहे धोरे कुटुंब, आमची शाखा क्रमांक 12 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमी नागरिकांच्या समस्यांचा, त्यांच्या गरजांचा विचार करत असतो आणि नेहमी आम्ही त्यांच्या समस्याला नेहमी उभे राहिलो आहोत। आमच्या उद्धव साहेबांनी पण तुम्ही आता पाहिलं आहे की विद्यार्थ्यांवर नीट पेपर फुटीवरती आवाज उचलल्यानंतर आज आम्ही त्यांना साथ दिलेली आहे। अभिजित त्याला साथ देण्यासाठी आमचे उद्धव साहेब, राज साहेब दोघंही रस्त्यावर उतरले आणि आज आमचा हा विजयी जल्लोष आज साजरा करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहिलं असेल आज हजारोहून जास्त लोक ह्या विजयी मोह्यामध्ये सामील झाले होते। आज शाखा क्रमांक 12 मध्ये धोरे कुटुंब ज्या लोकांशी त्यांची नाळ जुळलेली आहे, कारण की प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये आमचे शशिकांत धोरे साहेब असतील, आमच्या सारिकाताई असेल, ह्या प्रत्येकांच्या घरामध्ये फक्त छत्री वाटपापुरतं मर्यादित नाहीये। त्यांच्या जे सुखदुःख असतील, काही आनंदाचे क्षण असतील, त्याच्यामध्ये ते सातत्याने सहभागी होत असतात आणि ही जी जवळीक, ही त्यांच्याशी जी एक कुटुंब म्हणून जी जवळीक आहे, हा जो परिसर जो आलाय इथे, जो छत्री वाटपासाठी आलाय, हे त्याचं एक द्योतक आहे।